नमस्कार मित्रांनो, लगेच हे काम करा, नाहीतर कायमचे राशन बंद होईल। मित्रांनो, केंद्र सरकारने नवीन नियम लागू केलेला आहे। काय आहे तो नियम आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, केंद्र सरकारने राशन कार्ड आणि आधार कार्डची लिंक करण्याची मुदत जी होती ती आता वाढवलेली आहे। पूर्वी 30 जूनपर्यंत मुदत होती, पण तीच मुदत आता 30 सप्टेंबरपर्यंत केलेली आहे। जर आतापर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड राशन कार्ड एकत्र केलं नसेल तर करून घ्यावं लागेल मित्रांनो, नाहीतर तुम्हाला राशन मिळणार नाही। आपण सविस्तर पाहणार आहोत। वन नेशन वन रेशन योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य थोडक्यात पहा। राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रम ही योजना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कार्यक्रमाच्या अंतर्गत येणार आहे। वन रेशन योजनेच्या अंतर्गत एक राष्ट्र एक रेशन कार्डची संकल्पना लागू केली जाणार आहे। त्यामुळे लोकांना कोणत्याही राज्यात रेशन मिळवता येईल। लाभार्थ्याची संख्या जाणून घ्या मित्रांनो, 67 कोटी लाभार्थी आहेत यामध्ये। आणि आता योजनेअंतर्गत बायोमेट्रिक प्रणालीद्वारे गरज पूर्ण करण्यात येणार आहे। त्याचबरोबर राशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक न केल्यास होणारे परिणाम, जे नागरिक 30 सप्टेंबरपूर्वी त्याचे राशन कार्ड आधार कार्डशी लिंक करणार नाहीत त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत। मित्रांनो, तुमचे राशन कार्ड 30 सप्टेंबरपासून निलंबित केले जाईल। सरकारी योजना लाभ मिळणार नाही। भविष्यात रेशन बुक परत घेण्यासाठी अतिरिक्त औपचारिकता आवश्यकता पडेल। म्हणजे की मित्रांनो, तुम्ही जर 30 सप्टेंबरपर्यंत आधार लिंक आणि राशन लिंक केलं नाही तर तुम्हाला इथून पुढे कुठल्याही गव्हर्नमेंटच्या योजनेसाठी खूप कठीणाई होऊ शकते, असं यामधून दाखवलं आहे। आता पाहूया, यासाठी नागरिकांसाठी राशन कार्ड आधार कार्ड एकत्र करण्याचे 2 पद्धती इथे दाखवलेल्या आहेत। त्यामध्ये तुम्ही ऑफलाईन पद्धत तुमच्या स्थानिक राशन स्टोअरमध्ये, म्हणजे तुमच्या गावातील जे राशन दुकानदार आहेत त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे जमा करा आणि राशन कार्ड बोर्डिंग प्रक्रिया करून घ्यायचं सांगा। नाहीतर सेकंड ऑप्शन आहे आपला 2 नंबरचा ऑनलाईन पद्धत, ज्यामध्ये तुम्ही संबंधित सरकारी वेबसाईटवर जा, आवश्यक माहिती भरा व ऑनलाईन प्रक्रिया पूर्णही करू शकता। मित्रांनो, आता थोडक्यात त्याचे फायदे पाहूया। राशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येईल। बनावट लाभार्थी दूर केले जातील। ज्यांना खरोखर गरज आहे त्यांच्यापर्यंत राशन पोहोचेल। एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा जास्त ठिकाणाहून अन्न घेण्यास मनाई असेल। मृत व्यक्तीच्या नावाखाली बक्षीस निलंबित केले जाईल। सरकारी कार्यक्रमाचे फायदे सहज मिळू शकतात। मित्रांनो, यामध्ये एवढे यांचे फायदे दाखवलेले आहेत। म्हणजे की राशनचा जो कारभार इथून मागं चालला होता बनावट, तो आता पारदर्शक करणार आहेत गव्हर्नमेंट। त्याचबरोबर एकाच्या व्यक्तीला एकदाच राशन मिळणार आहे। 2-3 ठिकाणी त्याचं राशन कार्ड असेल तर ते आता बंद होऊन जाणार आहे। जर ऑनलाईन फॉर्म भरणार असाल तर आधार कार्डची जी माहिती आहे तुमची ती व्यवस्थित खात्रीपूर्वक भरा। त्याचबरोबर राशनमध्ये ज्या व्यक्तींचे नाव आहेत त्या व्यक्तींचे नावही व्यवस्थित अपडेट करा, म्हणजे की तुम्हाला पुढे चालून अडचण येणार नाही। तरी नागरिकांना ही संधी सोडू नये, असं लवकरात लवकर आपले राशन कार्ड आधार कार्डला लिंक करावे। त्यामुळे त्यांना सरकारी योजनेचा लाभ सहज मिळू शकेल आणि राशन वितरण व्यवस्था ही अधिक सक्षम होऊन जाईल। नागरिकांना या महत्त्वाच्या प्रक्रियेत बारकाईने लक्ष दिलं पाहिजे, असं योगदान दिलं पाहिजे, जेणेकरून देशाची अन्न सुरक्षा व्यवस्था मजबूत होईल। म्हणजे की मित्रांनो, इथे तुम्हाला केंद्र शासनाने खूप बारकाईने लक्ष देण्यासाठी सांगितलेलं आहे। मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत जर आधार लिंक केलं नसेल तर लगेच तुम्ही आधार लिंक करून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे चालून भविष्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही। मित्रांनो, माहिती दिलेली व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा झाला पाहिजे। आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आमच्या चॅनलवरती पाहायला मिळतील। धन्यवाद मित्रांनो।